क्वेश्चन काय म्हणतोय, इन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन 10% ऑफ आयटम आर अंडर 40. काय म्हणले, 10% आयटम असे जे 40च्या खाली आहेत. 5% आर ओव्हर 80, 80पेक्षा जास्त 5% आहेत. 40पेक्षा कमी 10% आहेत. ओके का? तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा, 2 केस दिले मला. हां, तर काय म्हणले, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, हां तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये 10% आयटम काय आहेत, अंडर 40. लक्षात घ्या, अंडर 40चा अर्थ असा पकडायचा की झेडची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. काय बोललो मी, इथं लिहितो बघा, काय लिहितो, 10% आयटम आर अंडर 40. इकडे काय लिहितो, हां 5% आर ओव्हर 80. ओके, याचा अर्थ बघा, इथं एक्सची व्हॅल्यू किती आहे, 40. इथे एक्सची व्हॅल्यू किती आहे, 80. कोणतं म्हणते बघा, हा 40 आणि हा 80. पर्सेंटेज घ्यायचा, नंबर घ्यायचा, घेतला का? इथे गडबड करू नका तुम्ही. 10% आयटम आर अंडर 40 तो एक्स इज इक्वल टू 40. 5% आर ओव्हर 80 तो एक्स इज इक्वल टू 80. ओके, चला माझ्याकडे फॉर्म्युला काय असतो झेडचा. त्यांनी काय म्हटले, वाचून घ्या पुढं. तुम्हाला मीन आणि स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचं. आता किस्सा उलटा आहे. आता किस्सा काय आला काय, हां तो झेडचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय स्टँडर्ड. ठीक आहे, आता बघा पहिली जी व्हॅल्यू आहे आपली झेडची, तो पहिली व्हॅल्यू कुठली, झेड 1.29 असताना उत्तर किती आहे, 0.4. झेडची व्हॅल्यू 1.29 असताना उत्तर किती आहे, 4. तर तुम्ही आता हा जो पहिली व्हॅल्यू जी नाही अंडरसाठी घ्यायची आणि पुढची व्हॅल्यू कायसाठी घ्यायची, ओव्हरसाठी घ्यायची. उलटा पालटा करत असतील माहीत नाही, पण बघा आता ही अशी कायसाठी घेतोय मी, अंडरसाठी म्हणजे इकडचा भाग, आणि इकडची व्हॅल्यू कायसाठी घेतोय, ओव्हरसाठी. मग मला सांगा झेडची व्हॅल्यू किती, इथं 1.29 आहे आणि हा झोन कोडला आहे, अंडरवाला आहे, तो झेडची व्हॅल्यू इथे लिहायची मायनस 1.29, बरोबर ना, झेडची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू किती आहे रे, 40. मला एक्स बार माहीत नाही, ज्याला मीन बोलतोय, मला स्टँडर्ड डिव्हिएशन माहीत नाही, ज्याला सिग्मा बोलतोय. ओके का? पुढे चला, इकडच्या बाजूला झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. बरं, दुसरं काय, आता दुसरा झेड किती आहे, हे काय, हा झेड आहे, एरिया नाही घ्यायचा, झेड घ्यायचा. झेड किती आहे, 1.65. ओव्हर आहे म्हणून मी पॉझिटिव्ह घेतोय. एक्सची व्हॅल्यू किती आहे, 80 मायनस एक्स बार डिवाइड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा. बरं, याची आता आपण इक्वेशन बघूया कसं. सिग्मा डिवाइडला इकडे जाताना काय होईल बाळांनो, 1.29 सिग्मा इज इक्वल टू 40 मायनस एक्स बार, बरोबर की नाही. मग आता आपण काय करणार, या एक्स बारला पलीकडे आणा, कुठं, मायनस एक्स बार आहे ना, पलीकडे आणा, तर काय होईल, प्लस एक्स बार मायनस 1.29 सिग्मा इज इक्वल टू इकडे उरलेला हा 40. इक्वेशन नंबर 1. इकडे या सिग्माला इकडे मल्टिप्लाय करा, 1.65 इज इक्वल टू 80 मायनस एक्स बार. एक्स बारला इकडे आणा, हा सिग्मा आहे ना इथं, तर बघा सिग्मा इथं मल्टिप्लाय करायचं होतं ना, असं. हां, एक्स बार इकडे आणला, इथं कोण आहे, 1.65 सिग्मा इज इक्वल टू 80. इक्वेशन नंबर काय, 2 आहे. या दोघांना सॉल्व्ह केला, तुम्हाला सिग्मा आणि मीन बार भेटून जाईल, म्हणजे एक्स बार भेटून जाईल. बघा, ऑन मोड 5.1 नवीन सांगतो, ऑन मोड 5.1 नवीन सांगतो, ऑन मोड 5.1 दाबल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. पहिलं इक्वेशन, एक्स बारचा कोइफिशियंट कोण, एक्स बारला चिटकून कोण आहे, कोण नाही म्हणजे 1 आहे. 1 टाकायचा, इक्वल दाबायचं. पुढं सिग्माला चिटकून कोण आहे, मायनस 1.29 आहे, तर आपण काय करणार, मायनस 1.29. ओके, गेलं तुम्ही. पुढे रिकामा कोण इकडचा, 40, तो 40 टाकायचा, 40. ओके, चला दुसरं इक्वेशन, एक्स बारला चिटकून कोण आहे, 1 गेला. सिग्माला चिटकून कोण आहे, 1.65, 1.65 हा पण गेला. आणि रिकामा कोण आहे, 80 हा गेला. डन. अशा पद्धतीने तुम्ही जर करणार तर तुमचं उत्तर येऊन जाईल बाळांनो, किती उत्तर, 57.55. म्हणजे एक्स बार आला किती, 57.55. आणि दुसरं आपल्याकडे सिग्मा राहणार आहे, सिग्मा किती आहे, सिग्मा इज इक्वल टू 13.60. किती आला, 13.60. अशा पद्धतीने आपला एक्स बार आणि सिग्मा आपला झालेला आहे.